टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आणि आता हे बाळ मला बोललं आत्ताचा आमदार की यांनी त्यांच्या काळात काय केलं. अरे माझ्या काळात मी काय केलं हे विचारायला तुझा जन्म तरी झाला होता का? कशाला विचारतो बाबा? तुझ्या वडिलांना चांगलं माहिती आहे तुझ्या बाळाचे वडील हे आमच्या घराशी संबंधित होते. तर ते काय केलं आणि त्याचं केलं खरं मला पहिल्यांदाच बोललो आणि शेवटचंच बोलणं हे काय त्याच्याकडे लक्ष देत नाही कधी. माहिती सवय नाही. आणि चिलटे तर काय येतच असतात. चिलटाचे काय जास्त येतच असतात. ते कोणतं चावतच असतात. आपल्याला काय व्हायचं. परवा आमचे नवनिर्वाचित आमदार काहीतरी बोलून गेले. खरं सांगायचं तर मी काही त्या माणसाकडे लक्षच देत नाही. त्या माणसाबद्दल बोलणं मला स्वतःचा कमीपणा करून घेण्याची इच्छा नाही. कृष्ण महामंडळ माहीत नाही त्याला काय, त्याच्या नेत्याला माहीत नाही. हे एक पाळीव पोपट आहे. मालक जे बोलतो मालक जे शिकवतो तेवढं येऊन इथं. त्यामुळे कशाला त्यांच्याविषयी बोलायचं आहे. आणि त्यांना एवढं जर भागाचं कल्याण करायची हौस आली असेल, ज्याचा उल्लेख दीपकरावांनी केला त्या NICTCची MIDC मसवाडमधनं इकडं आणून दाखवा ना. आम्हीच तुमचं नेतृत्व मानतो. सुळशी धरणाचं पाणी बघा या जिल्ह्यात सगळेजण मागणार आहेत बघायचं. मी कोणालाही दोष देत नाही, कुठल्याही मंत्र्याला बोलत नाही, कुठल्याही आमदाराला बोलत नाही. हे पाणी आम्हाला देईल त्याला आम्ही मतं टाकू. हे कार्यकर्त्यांना मी वकील साहेब म्हणत नाही, हे मतदारांना आव्हान आहे मला. तुम्ही विचारा, कोणालाही विचारा, कोण आहे तुमच्या भागातल्या फार थोड्या नेत्यांना पाणी प्रश्नाची कळकळ आहे आणि ज्ञान आहे. माफ करा सगळे वरिष्ठ मंडळी. पाणी आणायला फक्त काय फक्क्या मारायला लागतात का? फार सोपं झालं असतं. किती वेळा फक्क्या बघितल्या हो तुम्ही तर ज्येष्ठ आहात. बोलू का? मला काय माहीत नाही असं वाटतं. नुसतीच फक्के मारायची कालवा आला इलेक्शन आली की बापू तुम्ही तर बघितलं असं. आता हे असं करून होत नाही.